नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द्रोणाचार्य अकॅडमी मध्ये मी पुन्हा आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे। अभ्यास करताय ना, करायलाच पाहिजे। आज आपण पाहणार आहोत वाक्यप्रचार। तर वाक्यप्रचारामधला पहिला वाक्यप्रचार आहे डोळे विस्फारून बघणे। तर आपल्याला त्याचा अर्थही लिहायचा आहे आणि वाक्याचा उपयोग पण घ्यायचा आहे जो आपण वाक्यामध्ये करतो। तर त्याचा आधी अर्थ आपण समजून घेऊ। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 10वी मध्ये आपल्याला याच वाक्यप्रचारासाठी 2 गुण मिळतात। पहिला गुण जो असतो तो अर्थासाठी असतो आणि दुसरा गुण जो असतो तो वाक्यामध्ये उपयोग केलेल्या वाक्यासाठी असतो। तर त्याचा अर्थ आहे डोळे विस्फारून बघणे। या वाक्यप्रचाराचा अर्थ असा होतो की डोळे मोठे करून आश्चर्याने बघणे। आणि ज्या वेळेस आपण त्याचा वाक्यात उपयोग करतो त्यावेळेस लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपला जो वाक्यप्रचार आहे तोच आपल्या वाक्यप्रचाराच्या वाक्यामध्ये आला पाहिजे, त्याचा अर्थ नाही आला पाहिजे। म्हणूनच इथं वाक्यात उपयोग करताना कधीही अभ्यास न करणारा राजू आज सर्वांसमोर मोठमोठ्याने पाढे म्हणू लागला तेव्हा सर्वजण डोळे विस्फारून पाहू लागले। म्हणजेच या डोळे विस्फारून पाहू लागले याच्या खाली अंडरलाईन करायचे आहे आणि इथेच तुम्हाला 1 मार्क मिळून जातो। अशा प्रकारे तुम्हाला वाक्यप्रचारासाठी 2 मार्क मिळतात। धन्यवाद।